नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहुयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज शिवसेना कोल्हापूर जिल्हा व शहर यांच्या वतीने साजरी करण्यात आली. सकाळी 10:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. विशाळगड अतिक्रमणाचा मुद्दा आता चांगलाच तापलाय. हिंदू एकता आंदोलन संघटनेने विशाळगडावरील अतिक्रमण व मलिक रेहान दर्गाचा मुद्दा धरत आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय. जिल्ह्यातील नागरिकांना नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यापासून सावध राहावं. असं काही निदर्शनास आल्यास जिल्हा प्रशासनाशी किंवा पोलीस यंत्रणेशी संपर्क साधून तक्रार नोंद करावी, असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलंय. 6 जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं, यासाठी पुन्हा आंदोलनाची गरज आहे. यावर लवकरच बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याचा निर्णय बार असोसिएशनच्या वतीनं घेण्यात आला. यावेळी बैठकीत वकिलांनी आपली मतं मांडली. चोरीच्या मोटरसायकली विक्रीसाठी घेऊन आलेल्या आरोपी धीरज राजेश शर्मा याला करवीर पोलिसांनी अटक केले. त्याच्याकडून 1,60,000 रुपये किमतीच्या 2 मोटरसायकली जप्त केल्यात. कोल्हापूर रस्त्यावरील अपघातात वेळेत मदत केल्यास व्यक्तीचा जीव वाचू शकतो. यासाठी रस्त्यावरील अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला लगेच दवाखान्यात नेऊन वैद्यकीय उपचार मिळवून देणाऱ्या व्यक्तीला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करणार, असं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलंय. कोल्हापूर शहर नजीक उसगाव परिसरात गांजा विक्री प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी कराड मलकापूर येथील फयाज अली मोकाशी याच्यासह 3 स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याजवळून एकूण 23,90,000 रुपये किमतीचा 91 किलो गांजा जप्त करण्यात आलाय, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली. 500 रुपयाच्या बनावट नोटा CDM मशीनमध्ये घालून चलनात आणणाऱ्या टोळीचा जुना राजवाडा पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी निखिल किशन सरगर, अमोल गणपती पोद्दार, शिवप्रसाद दिलीप कदम या 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून आतापर्यंत 500 रुपयाच्या 86 बनावट नोटा जप्त करण्यात आल्यात. राज्यातील कुठल्याही अपात्र लाभार्थी महिलेकडून या योजनेचे पैसे परत घेणार नाही. तसेच पैसे परत घेण्याची कोणतीही निर्णय शासनाने घेतलेला नाही, असा दिलासा अदिती तटकरेंनी दिलाय. पिण्याच्या पाण्याच्या बॉक्सच्या आडून गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्यांच्यावर राज्य उत्पादन शुल्क मिरज विभागाने कारवाई केली. मिरज ते पंढरपूर रोडवर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.